जनावरांनी काय खावं आणि काय खाऊ नये याची उपजत समज त्यांना असते, पण तरीही बऱ्याचदा चाऱ्यासोबत चुकून एखादी वेगळी वस्तू त्यांच्या पोटात गेल्याची अनेक उदाहरणं आपण ऐकली असते. अशाच प्रकारे एका म्हशीने चक्क एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र गेल्याचा प्रकार समोर आला. वाशिम जिल्ह्यातील सारसी गावात हा प्रकार घडला. सूत्रांच्या माहितीनुसार सारसी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीबाबत हा प्रकार घडला आहे. म्हशीला चारा टाकत असताना यामध्ये सुमारे 1.25 लाख रुपयांचे 2.5 तोळ्याचे मंगळसूत्र पडलं. त्याचवेळी चाऱ्यासोबत ते म्हशीच्या पोटातही गेलं, पण ही बाब तात्काळ संबंधित शेतकरी महिलेच्या लक्षात आली. यानंतर या कुटुंबाने थेट पशुवैद्यक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पशुवैद्यक अधिकारी बाळासाहेब कौंदाने यांनी सांगितले की मला सारसी गावातून फोन आला होता. एका म्हशीनं चुकून सोन्याचं मंगळसूत्र गेलं. यानंतर ते लोक ही म्हैस आमच्या दवाखान्यात घेऊन आले. यानंतर मेटल डिटेक्टरने आम्ही या म्हशीचं चेकअप केलं आणि निश्चित झालं की तिने मंगळसूत्र खाल्लं आहे. बीडमधून एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बीड परळी महामार्गावर स्कूटीला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी आहेत. काळीच पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की स्वाती शिवनारायण गोंडे ही तरुणी वडील शिवनारायण गोंडे यांच्यासोबत काही कामानिमित्त वडवणी शहरात आली होती. कामे आटोपून दोघेही आपल्या स्कूटीवरून चिंचोली गावाकडे घरी जायला निघाले. यावेळी बीड परळी महामार्गावरील वडवणी शहराजवळ त्यांच्या स्कूटीला पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत स्वाती शिवनारायण गोंडे वय वर्ष 21 या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर वडील शिवनारायण गोंडे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा करुण अंत झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी बीडच्या वडवणी पोलीस ठाण्यात संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे. सकाळी उठल्यावर फिरायला गेला. यावेळी गावापासून जवळ असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या सुभाषवाडी तालुका जळगाव येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पवन भिका जाधव वय वर्ष 23 असे मृत तरुणाचे नाव आहे. पवन जाधव हा मिस्त्री काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान शनिवारी सकाळी उठल्यावर तो नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडला व गावातील एका विहिरीजवळ आला. तेथे त्याला पोहण्याचा मोह झाल्याने तो विहिरीत उतरला, मात्र पोहताना तळाशी जाऊन तो बुडाला. ही घटना गावातील काहींनी पाहिली, त्यामुळे बातमी ही गावात समजली. याबाबत ग्रामस्थांना कळताच त्यांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलवले. त्यांनी मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल केला. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. पवनच्या मागे आई वडील, 2 भाऊ, 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या घटनेने खळबळ उडालेली आहे. उधार दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्याने भुसावळमध्ये 31 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तरुणाच्या मामीनेच आपल्या नातेवाईकाकडून तरुणावर हल्ला करत त्याची हत्या केली. या तरुणाने मामे बहिणीच्या विवाहासाठी मामीला उधार पैसे दिले होते. ते पैसे वापस मागितल्याच्या रागातून हे हत्याकांड घडलंय. याबाबत अधिक माहिती अशी की भुसावळ येथे उधारीच्या पैशावरून एका 31 वर्षीय तरुणाच्या त्याच्या मामीनेच आपल्या नातेवाईकांच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नजीर शेख असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. नजीर शेख या तरुणाने आपल्या मामे बहिणीच्या विवाहासाठी उधारीवरती पैसे दिले होते. त्याने मामीकडे आपले पैसे परत मागितले. पैसे परत मागितल्याचा राग आल्याने मृत तरुणीच्या मामीने आपला भाऊ आणि भाच्याच्या मदतीने तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला नजीर शेख याचा मृत्यू झालाय. गणपती विसर्जन तलावात युवक आणि युवतीने उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शावपुरी कोंडवे रस्त्यावर दिव्यनगरी ते कोंडवे दरम्यान घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती नागरिकांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात कळवली. रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
मात्र पावसामुळे अडथळा येत होता. रात्री 10:30च्या दरम्यान युवतीचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. आज सकाळी पुन्हा तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली असून त्यांना शिवेंद्रसिंह राजे ट्रेकर्सचे सदस्यही सहकार्य करत आहेत. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की दिव्यनगरी ते कोंडवे रस्त्यावर असलेल्या गणेश विसर्जन तलावात दोघांनी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी घेतल्याचं काही नागरिकांना आढळून आले. नागरिकांनी ही घटना पोलिसांना कळवल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. तिथे या तलावात अक्षय ज्योतिराम पवार वय वर्ष 26 आणि गौरी विजय चव्हाण वय वर्ष 23 या युवक युवतीने आत्महत्या केली असल्याचं समोर आले. कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पडझडीच्या घटना घडल्या तर रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळीजवळ दरड कोसळली आहे. रायगड जिल्ह्यात वीज पडल्याने बाप लेकाचा मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. पावसाने कोकणात दानात दान उडवल्याचं चित्र आहे. अलिबाग तालुक्यातील पेझारी दिवलांग गावात ही दुर्घटना घडली आहे. रघुनाथ म्हात्रे आणि ऋषिकेश म्हात्रे या दोघांचा मृत्यू झालाय. मागील 2 दिवसापासून रायगड जिल्ह्यात वातावरणात बदल बघायला मिळत आहे. दिवसभर ऊन तर रात्री वादळी पाऊस सुरू आहे. शनिवारच्या रात्री मेघगर्जनेसह पावसाने जिल्ह्याला झोडपून काढलाय. जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग जवळ वीज पडून बाप लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रघुनाथ म्हात्रे आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश रघुनाथ म्हात्रे हे त्यांच्या शेतातील तळ्यावर गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. अलिबाग तालुक्यातील पेझारी दिवलांग गावातील बाप लेक हे जवळच्या शेतातील तळ्यावर गेले होते. तिथे त्यांच्यावर वीज कोसळून दोघांना विजेचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे दोघेही अंत्यवस्थ झाले. त्यामुळे गावकऱ्यांच्या मदतीने बाप लेकांना उपचारासाठी तात्काळ रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे नेण्यात आले. मात्र तिथे पोहोचल्यानंतर रघुनाथ म्हात्रे वय वर्ष 55 यांना मृत घोषित केले तर मुलगा ऋषिकेश म्हात्रे वय वर्ष 25 याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र त्याचीही प्राणज्योत मालवली. एक विश्वासघाती मित्र 100 शत्रूंच्या बरोबरीचा असतो हे आपण ऐकलंय, पण याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील एका तरुणीला आलाय. एका तरुणीने तिच्याच मैत्रिणीचं लग्न मोडण्याचा कट रचला. यासाठी तरुणीने नवरीचे आक्षेपार्ह फोटो नवरदेवाला पाठवले. तरुणीने नवरीचे फोटो एडिट करून नवरदेवाला पाठवल्याची धक्कादायक घटना कानपूरमध्ये घडलेली आहे. तरुणीने नवरीचे एडिट केलेले आक्षेपार्ह फोटो नवरदेवाला पाठवले. मात्र नवरदेवाने या फोटोवर विश्वास ठेवला नाही आणि याबाबत नवरीला माहिती दिली. यानंतर दोघांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मैत्रिणीनं घातला लग्न मोडण्याचा घाट. कानपूरच्या बादशाही नाका परिसरातील ही घटना समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. नवरदेवाला आक्षेपार्ह फोटो पाठवणारी व्यक्ती नववधूची मैत्रीण होती. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. नववधूने लग्नाचं निमंत्रण दिलेल्या मैत्रिणीने नवरदेवाला आक्षेपार्ह फोटो पाठवून लग्न मोडण्याचा घाट घातला. पोलीस या प्रकरणावर तरुणीवर कारवाई करणार होते, पण नवरीने तिच्या मैत्रिणीला माफ केलं. पण तरुणीने मैत्रिणीचंच लग्न मोडण्यासाठी एवढ्या थराला जाण्याचं नेमकं कारण काय? नवरदेवाला नवरीचे आक्षेपार्ह फोटो पाठवले. बादशाही नाका परिसरात राहणाऱ्या 2 तरुणी पदवी महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. दोघींमध्ये चांगली मैत्री होती. 1.5 महिन्यांपूर्वी एका तरुणीचं लग्न ठरलं. साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तरुणीने तिच्या मैत्रिणीलाही बोलावलं. या कार्यक्रमादरम्यान मैत्रिणीने नववधूचे अनेक फोटो काढले, पण या फोटोसोबत ती काय करणार आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. मैत्रिणीचे फोटो अश्लीलरित्या एडिट केले. साखरपुड्याच्या 1 ते 2 दिवसानंतर होणाऱ्या नवरदेवाला व्हॉट्सअपवर एका अनोळखी नंबरवरून होणाऱ्या नववधूचे अश्लील फोटो पाठवण्यात आले. फोटो पाहिल्यानंतर नवरदेवाला धक्का बसला. त्याने लगेचच नववधूला याबाबत माहिती दिली. नववधूने याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. या दोघांनी पोलिसात तक्रार दाखल केली. प्रेमी युगलाने बंधाऱ्यात उडी मारल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील कोंडवे गावच्या हद्दीत रविवारी सायंकाळी घडली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचा थांगपत्ता लागलेला नव्हता. राजाराम गायधणे वय वर्ष 26 राहणार दिव्यनगरी सातारा नाव बदललेलं आहे आणि ज्योती गायकवाड नाव बदललेलं आहे. वय वर्ष 23 राहणार सातारा अशी बंधाऱ्यात उडी मारलेल्या प्रेमी युगलांची नावे आहेत. बंधाऱ्यात प्रेमी युगलांचा शोध सुरू. कोंडवे तालुका सातारा गावच्या हद्दीतील बंधाऱ्यात प्रेमीवीरांनी उड्या घेतल्याच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बंधाऱ्यात शोधकार्य सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता. दोघांनी बंधाऱ्यात मारली उडी.
साताऱ्यातील दिव्यनगरी रस्त्यावरील कोंडवे गावच्या हद्दीत एक प्रेमी युगल दुचाकीवरून आले होते. आणखी एक जण त्यांच्या सोबत होता. तरुणीशी तरुणाने चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर अचानक तिने बंधाऱ्यात उडी मारली. पाठोपाठ तरुणीनेही उडी मारली. पाहता पाहता दोघेही बंधाऱ्यात बुडाले. या घटनेने भेदरलेल्या काही जणांनी तात्काळ सातारा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचा प्रयत्न. प्रेमी युगलाने बंधाऱ्यात उडी मारून केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे सातारा आणि दिव्यनगरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी रेस्क्यू टीमला पाचारण केलंय. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता. विमानतळ परिसरातील कॅफेमध्ये पार्टी करून घरी जाणाऱ्या तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार गुरुवारी 28 सप्टेंबर रोजी रात्री घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. दत्तात्रय देविदास खरात, वय वर्ष 27, राहणार म्हाडा कॉलनी, विमाननगर, पुणे. मदन नरसिंग राठोड, वय वर्ष 31, राहणार माथेआळी, लोहगाव, पुणे आणि बॅकयार्ड कॅफेचा मॅनेजर याच्यावर IPC 376, 376 अ, 324, 323, 504, 506 आणि 34 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 32 वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दत्तात्रय खरात आणि मदन राठोड यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमाननगरमध्ये बॅकयार्ड नावाचा कॅफे आहे. पीडित तरुणी ही तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बॅकयार्ड कॅफे हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री पार्टी करण्यासाठी गेलेली होती. कॅफेमध्ये पार्टी केल्यानंतर बिल देण्यासाठी पीडित तरुणीने डेबिट कार्ड दिले. मात्र डेबिट कार्डचा पिन नंबर आठवत नसल्याने कॅफेचे बिल देता आले नाही. त्यामुळे कॅफे मॅनेजर व स्टाफने पीडित तरुणीला शिवीगाळ करून हाताला मारहाण केली. तसेच तिच्याकडील 3 डेबिट कार्ड, हेडफोन, पॅन कार्ड आणि आधार कार्ड काढून घेऊन बिल दिल्यानंतर वस्तू परत देतो असे सांगून तिला हॉटेलच्या बाहेर काढले. राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने वेगळ्या राहणाऱ्या पत्नीची हातोड्याने वार करून हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. आरोपी तरुणाने आपल्या सासू आणि मुलीवरही हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मुंब्रा येथील आंबेडकर नगरमध्ये घडली. जरीन अन्सारी असे मृत महिलेचे नाव आहे, तर विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंब्रा येथील आंबेडकर नगरमध्ये जरीन अन्सारी, वय वर्ष 30, ही महिला तिची मुलगी आणि एका मुलासह सासू आणि पत्नी विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा यांच्यासोबत राहत होती. तिच्या पतीने धर्मांतर करून त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाले. यानंतर तो भिवंडीत पत्नीपासून वेगळा राहत होता. गुरुवारी अचानक तो आपल्या पत्नीला भेटायला आला आणि त्याने यावेळी रागाच्या भरात आपली पत्नी जरीनवर थेट हातोड्याने वार केला. यावेळी जरीनला वाचवण्यासाठी आलेल्या सासू आणि मोठ्या मुलीवरही विजयने हल्ला केला. या घटनेत जरीनचा मृत्यू झाला, तर त्याची सासू आणि मुलगी जखमी आहेत. यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.